तसाच माझा नका आहे तर इकडचा माणूस तिकडे नाही तिकडचा माणूस इकडे देणार नाही का हे गवड्याला आपण तूप मध्ये आवडायचे आहे तर हे गोकुळाला दूध गोकुळामध्येच खपायला पाहिजे हे कौसा समजायला कधी जाऊ देणार नाही का कौसा माझा दृष्ट आहे तर हे रस्त्याने जाताना गवळणी मी स्वतः अडवणार आणि स्वतः थट्टा मस्कर करणार आणि हे दूध गोकुळामध्येच खपायला पाहिजे हेच माझी इच्छा आहे तर मला हे लवकर वृंदावनामध्ये जाऊ द्या आणि गवळणी अटकवायची आहे मला त्याला का बरं लवकर माझ्या मनात पुकार आवत नाही बाई घ्या दूध ठोके दिले आणि काय नाही तो आता तुला सांगा मला पुढे नको जावाडा ऍक्सिडेंट होईल मारी मरीच घ्यावा तिला तर धरतील आणि मला बी धरतील मला दोन्ही सिग्नल मागला फुटणार तो पुढला हो तर तुला बास पुढे ठेवायचं काय मागला फुटतील तर पुढला फुटतील ना हे बरी ना हा बघू तू तर जीत काय रे बाबा तुम्ही आलेच कुठे निघाले कुठे आम्ही आले गोकुळातून निघाते बसुरी बाजारला हा ना गोकुळातल्या परी मला ओळखत नाही गोकुळमध्ये राज कोण करतो हे तुम्हाला सांगता येतील असं का राज कोण करतो तुम्हाला लवकर सांगा नंदराजा बरोबर नंदराजाचं मुलं किती आहे दोन मुलं त्याचं नाव तुम्हाला सांगता येईल असं का नाव काय आहे त्याचं ते लवकर मला सांगा बरोबर श्रीकृष्ण तुमच्या समोर उभा आहे मला ओळखायला कोण आहे मला तरी म्हणतात हे गोकुळ श्रीकृष्ण देवा तुवर का बोर्डर लिखिला हे बोर्डरचं नाव नको घेऊ नाव बाई अहो सांग श्रीकृष्ण तू कोण मला ओळखलंच नाही काय अजिबात नाही असं मला तरी म्हणतात श्रीकृष्ण देवा तू नारद उठनास सुटनास कशात बी लोक तुम्ही श्रीकृष्ण घेतात तुम्हाला लाज बिजी नाही तोंड आवरून बोला अरे बाई काल आपण वृंदावनामध्ये पाहिलं तर श्रीकृष्ण कसं होता काय तुझ्या पायाची आडी बाई कसं सजलेलं होतं ना अगं बाई काय तुझ्या पायी पाजम हा पायी पाजम ना हा तुझ्या पायी पाजम हिरा हा त्याच्या कमरेला कमरपट्टा हा बाई त्याच्या मुखामध्ये रताळू नाव आता मग तू सांग ना मोठी हिजडी ती बियर हा त्याच्या काय मुखी रत्न हा आणि त्याच्या डोक्यावर मुंगसे नाव हा त्याच्या डोक्यावर श्री मुंगूस हा हातामध्ये सप्तसुराची बासुरी आणि तू हातामध्ये सप्तसुराची बासुरी आणि तुम्ही हात मौस विष्णा दांडू गहर काय सत्ययुगामध्ये कृष्ण कसा होता पद्म कबरी पट्टा बेबी हिरा डोकी श्री मुंगुट आणि हातामध्ये सप्तसुराची बासुरी म्हणजे ते सत्ययुग श्रीकृष्ण आता ते आणि हे कलियुगमध्ये कोणत्या बी तमाशामध्ये पहा असंच राहतो श्रीकृष्ण
का बघू हा तुम्ही अख्खा देव धंदावर उतरी पडणार ना? त्याचं नाव नको घेऊ हा? ते माणसं रे ते बोले तुम्ही देव ना होय. हा. अरे तू जर स्वतः श्रीकृष्ण देव असेल तर तुमची संपूर्ण ओळख आम्हाला सांगा. म्हणजे जन्माची ओळख पाहिजे होय. काही हरकत नाही तुमच्या पोरीला सांगा हा. कपड्याचा पत्र डोक्यावर टाका आणि पुढे हात जोडा म्हणजे जन्माची ओळख सांगतो आता मी तुम्हाला लवकर वर सोडा गो आता असे गोवाने चला चक्रम काय असे नाही वर तू तर सांगा येडी कंबर ना हो पदर सोडायला डोकी छापा म्हण मग सांगा कंबर ना सोड टाका डोक्यावर पत्र टाकले पुढे हात जोडले का माझी जन्माची ओळख काय पुढे गोपिका
हो ना तुमच्या बाहेर करा आणि हे शेवटचं सर्व ऐकून घ्या तुझं जाऊ दे असं का हो ना राधे कधी जाऊ देणार नाही जाऊ दे ना देवाची भक्ती केल्याबद्दल तुम्हाला मुक्ती भेटणार नाही असं का राधे तुमच्या मुखाची वाणी एवढ्या माझ्या काने पडूया असं आणि देवाला प्रेमाने गाणं म्हणा आणि नंतरचा मंत्र म्हणा असं ना होय चला का पण देवाने काय सांगितलं पुढे आमची भक्ती करल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला असं देवाची भक्ती करावं लागेल खरोखर देवा येतो त्याची भक्ती करल्याशिवाय आपण रस्ता भेटणार नाही चला लवकर चला
हाँ जाऊ दे ना मला आशीर्वाद द्या ना काय हरकत नाही राहते तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही चालू करेल हा आव देवा मला पण आशीर्वाद आहे जाऊ दे बाजारला आशीर्वाद आहे तेव्हा मला मग द्या दे ना असं का तुला पण आशीर्वाद आहे तुम्ही पण चालू हा हा असं का तुला पण आशीर्वाद तुम्ही पण चालू करेल आणि पांढरपणावाला शैलेश भाई तुम्हाला भावडच झाग त्यांनी 100 रुपये दिला त्यांना म्हणणं काय एक देवीने गाणं व्हायला पाहिजे देवीने गाणं व्हायला पाहिजे पण रंगबाजी पतवीसनी मागाठून हात देवीने गाणं होईल शैलेश दाजी टेन्शन नको लेसी वणीच्या गडावर जायला ते गाणं होईल पण आपले पहिले रंगबाजी काढू आणि नंतर ते गाणं आपण चालू करू तर शैलेश भाई ने दिया है 100 तो शैलेश भाई के नाम की थोड़ी तारीफ तो बजा यार अरे जबरदस्त ताली होनी चाहिए कचास नहीं अरे ताली में कचास होनी नहीं चाहिए ताली जबरदस्त होनी चाहिए तो भाइयों अरे ताली बजा ना जबरदस्त होनी चाहिए अपने पांढरने बाळा म्हणजे आपल्या कुटुंबात आणि हे आखा हेरसेल ते यो पाळत आपल्या कुटुंबात जा आपले मामा सासरे पाडा पण तठं लग्न मला आमंत्रण दिले आज सकाळी से आमंत्रण दिला शिवण्या मामाना आणि मला सगळं जवाय आज तुला जेवलाच पडेल तर मग आज पांढरने बाळा मी जाता आणि दोन्ही भावळ्याचा लग्न हा એટલે मग ठेला लावता काय मला भी ओळखत नाही आमचा तेवढं आम्ही ओळख पुरी होई जाते पण मी एकला जाणार नाही माने दोस्तारला बनवून आणि आगर झाले